राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच राज्यात जे त्रिशंकू सरकार स्थापन झाले त्यांच्यातील वाद संपता संपेना अशी स्थिती आज निर्माण झाली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेत सुद्धा महायुतीतील पक्षांची आपापसात जागा वाटपासाठी तुतू मेमे सुरू आहे। भारतीय जनता पक्षातील नाराजी नाट्य अजून संपलेले नाही हे नागपूर येथे दिसून आले। या परिस्थितीत भारतीय जनता पार्टीतील अदृश्य शक्ती ही भाजपालाच येथून नाहीशी करते की काय अशी भीती निष्ठावंतांना सतावित आहे। राज्य पातळीवर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना ही युती निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार असल्याचे सुतोवाच येथील नेत्यांनी केले, परंतु स्थानिक पातळीवर त्या प्रभागात बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुक उमेदवारांची मात्र गोची होण्याची चिन्हे दिसून येत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख युवराज धानोरकर यांनी सुरुवातीला सर्व जागेवर शिवसेनेचा उमेदवार असणार असल्याचे जाहीर केले होते। त्याला त्यांच्याच पक्षातील भरत गुप्ता आणि प्रतिमा ठाकूर यांचा विरोध होता। त्यांचे म्हणणे असे होते की ही निवडणूक भारतीय जनता पक्षाशी युती करूनच लढावी। आता स्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्ष शिंदे सेनेला चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत 10 जागा द्यायला तयार आहे, परंतु ज्या प्रभागात भरत गुप्ता आणि प्रतिमा ठाकूर यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी मागितली होती ते प्रभाग भारतीय जनता पार्टी कुठल्याही स्थितीत सोडायला तयार नाही। त्यामुळे आता भरत गुप्ता आणि प्रतिमा ठाकूर यांचे मत परिवर्तन होऊन ते आता शिंदे सेनेने सर्व जागा लढवाव्यात अशी सुप्त इच्छा त्यांनी वर्तवली आहे। एकंदरीत भारतीय जनता पक्षातील टोकाला गेलेला संघर्ष, त्यात होणारी मित्र पक्षांची परवड ही महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात किती फायदेशीर कुणाला ठरते याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे।